मुश्तबा खामेनी जिवंत नसल्याचं मी ऐकलं असं ट्रम्प यांनी विधान केलंय। मुश्तबा खामेनी जिवंत असेल तर त्यांनी आत्मसमर्पण करावं असं आवाहन आता ट्रम्प यांनी केलंय। इराणमध्ये देश चालवण्यासाठी अनेक पात्र लोक असल्याचंही ट्रम्प म्हणतायत। तर आखाती देशातील युद्धामुळे राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। मात्र दिलासादायक बातमी म्हणजे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून 2 एलपीजी टँकर भारताकडे रवाना झालेत। शिवालिक आणि नंदादेवी नावाचा एलपीजी टँकर भारतात पोहोचणार आहे। दोन्ही टँकरमधून एकूण 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात येणार आहे। दुसरीकडे 22 जहाजांवर बोलणी सुरू आहे। पाहूयात एक रिपोर्ट। हॉर्मुझमधून 2 एलपीजी टँकर भारताकडे रवाना झाले आहेत। कतारच्या रास लफान टर्मिनलवरून निघालेला शिवालिक एलपीजी टँकर भारताच्या मुंद्रा बंदरात येणार आहे। 16 मार्च रोजी शिवालिक एलपीजी टँकर मुंद्रा बंदरात पोहोचणार आहे। 7 मार्चला हा एलपीजी टँकर कतारमधून निघाला होता। नंदादेवी नावाचा एलपीजी टँकरही हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून भारताकडे रवाना झालाय। हा टँकर कतारच्या रासलफान टर्मिनलवरून 1 मार्च रोजी रवाना झाला होता। इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानं काही काळ इराणच्या समुद्र किनाऱ्यावर हा टँकर थांबून होता। हा टँकर आता 17 मार्च रोजी गुजरातच्या कांडला बंदरात पोहोचणार आहे। दोन्ही टँकरमधून एकूण 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात येणार आहे। जैसा मैंने कल बताया था, स्टेट ऑफ हॉर्मुझ के वेस्ट में पर्शियन गल्फ में 24 भारतीय फ्लैग वेसल्स थे। उसमें से 2 वेसल शिवालिक और नंदा देवी, ये भारतीय इंडियन फ्लैग वेसल थे। शिवालिक और नंदा देवी ये एलपीजी कैरी करते हैं, एलपीजी कैरियर्स हैं। इन्होंने आज अर्ली मॉर्निंग, देर रात में अर्ली मॉर्निंग स्टेट ऑफ हॉर्मुझ क्रॉस किया सेफली और ये भारतवर्ष की तरफ बढ़ रहे हैं। याआधीही शेनलॉंग नावाचा भारताचा एक ऑइल टँकर मुंबईत पोहोचला होता। शेनलॉंग ऑइल टँकर भारतात तेल पोहोचवून पुन्हा एकदा सौदी अरेबियाकडे रवाना झालाय। अमेरिकेशी संबंधित तेल साठ्यांवर हल्ल्याची इराणनं धमकी दिली आहे। अमेरिकेनं इराणच्या खार्ग बेटांवरच्या सैन्यतळावर हवाई हल्ला केलाय। खार्ग बेटावरचा इराणचा सर्वात मोठा तेल साठा आहे। या हल्ल्यावर नंतर आता इराण पेटून उठलाय। अमेरिकेशी संबंधित तेल साठ्यांवर हल्ला करण्याची धमकी इराणनं दिली आहे। इराणच्या खाग बेटांवर अमेरिकेने हवाई हल्ला केल्यानंतर इराणनं ही धमकी दिली। खाग बेटांवरचा हल्ला सर्वात शक्तिशाली हल्ल्यांपैकी एक होता असा दावा ट्रम्प यांनी केला। खार्ग बेटांवरची इराणची लष्करी तळं पूर्णतः नष्ट झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं। खार्ग बेटांवर हल्ला करतानाचा व्हिडिओ देखील अमेरिकेने शेअर केलाय। ट्रम्प यांनी खाग बेटांवर पुन्हा एकदा हल्ला करण्याची धमकी दिली आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक रोखली तर खाग बेटांवरच्या तेलाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरही हल्ला करण्यात येईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेने हल्ला केल्याचं इराणनं मान्य केलं, पण अमेरिकेच्या हल्ल्यात तेल इन्फ्रास्ट्रक्चरचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असं इराणनं म्हटलं। खार्ग आयलँड हे इराणच्या किनाऱ्यापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर आहे। इराणचं 90 ते 95% तेल याच आयलँडवरून निर्यात होतं। खाग आयलँड हा इराणच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे। खाग आयलँडवरच इराणचं तेल इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट झालं तर इराणच्या अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा फटका बसू शकतो। अमेरिकेने खाग आयलँडवर हल्ला केल्यानंतर इराणनंही प्रत्युत्तर म्हणून इराकच्या बगदादमधल्या अमेरिकन दूतावासावर हल्ला केला। अमेरिकन दूतावासाच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या हेलिपॅडला इराणच्या मिसाईल आणि ड्रोनने लक्ष्य केलं। इराणच्या हल्ल्यामुळे बगदादमधल्या अमेरिकन दूतावासाच्या इमारतीत छोटी आग लागली।